नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। लवकरच शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 50,000 रुपयाचं अनुदान जमा करण्यात येणार आहे। हे अनुदान 10 एप्रिलपर्यंत 2024 या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना 2017, 18, 19, 20 या वर्षामध्ये कर्ज काढलं होतं आणि कर्ज काढून त्यांनी वेळोवेळी परतफेड केली होती। अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्ज काढलं असेल आणि वेळोवेळी या कर्जाची परतफेड केली असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचं अनुदान राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे। हे प्रोत्साहनपर अनुदान 10 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकरी कर्ज काढतात आणि या पीक कर्जाची परतफेड करतात। अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं अनुदान ह्या योजनेद्वारे दिले जातं। या योजनेचा लाभ अल्पमुदतीच्या नियमित पीक कर्जाचे परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतं। शेतकरी मित्रांनो, पूर्ण राज्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या या अनुदानासाठी निवड करण्यात आलेली आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऊस पिकासाठी वर्षात 2 वेळेस पीक कर्ज घेऊन त्यांची व्यवस्थित परतरित्या कर्जाची परतफेड केलेल्या अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। यासाठी फक्त कोल्हापूर जिल्हा पात्र आहे। बाकी जिल्ह्याची यादी लवकरच आमच्याकडे येईल आणि त्यानंतर आम्ही ती जाहीर करू। तर मित्रांनो, महाराष्ट्र कर्जमाफी योजना कशी असते? तर शेतकरी मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत पुन्हा एक आनंदाचा अपडेट आपल्याकडे आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुमचे 2019 पासून ते 2023 पर्यंत कर्ज थकीत असेल तर तुमचे 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची आपली रेग्युलर कर्ज भरलेले आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। सध्या हे प्रोत्साहनपर अनुदान फक्त कोल्हापूर जिल्ह्यात देण्यात येत आहे। बाकी जिल्ह्यातील यादी आपल्याकडे लवकरच जाहीर होईल। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी योजना 2024साठी राज्य शासनाने तब्बल 38,000 कोटीचा निधी मंजूर केला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना तुमच्यासाठी खूप मोठी बातमी आहे। जर तुम्ही रेग्युलर कर्जाची परतफेड करत नसाल तर ह्या वर्षीपासून नक्की करा, कारण ही महात्मा ज्योतिराव फुले योजना अंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयाचे पोस्टवर अनुदान दिलं जातं। तर तुम्ही व्यवस्थितरित्या कर्ज परतफेड करतात। तर मित्रांनो, ह्या प्रकारे तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत अशा प्रकारे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, हे होतं अनुदानाबद्दलचं अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।